4 मार्च 2025 आजचा मुख्य दिनविशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा दिन व झेंडा ऊंचा रहे हमारा या गीताचे लेखन आजच्या दिवशी झाले आहे। याची माहिती आपण थोडक्यात घेऊ। राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा दिवस 4 मार्च 1972 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला, ज्याचा उद्देश देशातील नागरिकांना, सैनिकांना दुर्घटनांपासून बचाव करणे व त्याची माहिती त्या संबंधी उपाय सांगणे हा आहे। 1972 साली 4 मार्च रोजी राष्ट्रीय सेफ्टी काउन्सिलची स्थापना केली असल्याने आजचा दिवस साजरा केला जातो। या दिवशी सरकारी, निमसरकारी, गैरसरकारी असणारी औद्योगिक कार्यालये पुढाकार घेऊन आपापल्या संस्थातील सुरक्षा व्यवस्था यांची माहिती देतात। तसेच त्यांच्या जनजागृतीसाठी भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्यांचे आयोजन केले जाते। याचा उद्देश फक्त समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था यांची माहिती देणे हा असतो। 4 मार्च हा दिवस खास करून भारतातील सैन्य दलासाठी साजरा केला जातो। त्याचप्रमाणे देशातील नागरिकांसाठी अनेक सुरक्षा व्यवस्था व उपाय याची माहिती सरकारकडून दिली जाते। तसेच यासाठी काही घोषणाही दिल्या जातात, जसे की आपकी सुरक्षा आपकी रक्षा तभी होगी परिवार की सुरक्षा, अपनी सुरक्षा अपने हाथ उतनी सुरक्षा साथ साथ। आजचा आपला दुसरा दिनविशेष आहे की 4 मार्च या दिवशी आपलं झेंडा गीत विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा याचं लेखन केलं गेलं। 4 मार्च 1924 रोजी श्यामलाल गुप्त पार्षद यांनी या गीताचं लेखन केलं, जे की एक पत्रकार, शिक्षक, समाजसेवक व स्वातंत्र्य सैनिक होते। हे गीत गणतंत्र दिवस व स्वातंत्र्य दिवस या दिवशी झेंडावंदन नंतर गायलं जातं। 1938 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे गीत झेंडा गीत म्हणून स्वीकारलं गेलं। त्यानंतर श्यामलाल गुप्त पार्षद यांना या गीतासाठीच तुरुंगवास आणि 500 रुपये दंडही ठोठावण्यात आला होता। या गीतामध्ये भारतीय तिरंग्याचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे, जे भारतीय नागरिकांना राष्ट्रध्वजासंबंधी प्रेरणा व स्फूर्ती देत असतं। या झेंडा गीतांच्या काही ओळी वाचल्याशिवाय राहत नाही। विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, झेंडा ऊंचा रहे हमारा। धन्यवाद।